डीजे हर्ष थोडंसं थांबा. सर्वेश स्कोरर येणार होते, त्याचं काय आलं? सर्वेश येत आहेत का? खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, लक्षात घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नमय करुमदेव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपत्य गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा, जे आज आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजी असलेला राकेश म्हात्रे, आमचे 2 बंधुराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता मोठागाव प्रीमियर लीग MPL. आज स्पर्धेचा आपण तर शेवटचा दिवस. कालच्या दिवसात बघितलं टायटन संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. समीर भोईर अँड कंपनी. आज बघा राज म्हात्रे आमचे भाचे देखील आले आहेत, कारण त्यांनी संघाला पुरस्कृत केलं आहे. मास्टर ब्लास्टर हा संघ आपण बघितले तर राजू भोईर यांचा, तर आपण तर रायझिंग स्टार हा संघ आपण तर राज म्हात्रे यांचा आहे. आयकॉन खेळाडू आहेत आपण तर महेश वेले, हनुमान म्हात्रे, राज म्हात्रे आणि हनुमान म्हात्रे. आयकॉन खेळाडू महेश वेले. तर बघा राजू भोईर सांगितले मी जी बक्षीस लावेल ती तुम्हाला संध्याकाळी फायनलच्या आपण तर बक्षीस समारंभाच्या वेळी तुम्हाला मिळेल. WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते, तर दोन्ही संघाचे आपण पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करू, कारण दोन्ही संघ वेळ. यानंतर मॅच असणारे सिक्सकर स्कॉट विपक्ष किंग सुपर स्ट्रायकर्स. दोन्ही संघ देखील इथे उपस्थित आहेत. आज वीरनाथला देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. तर जेव्हा ज्यांची मॅच नाही त्यांनी जरा सिमेरशोध हवा, कारण का गावातीलच प्रीमियर लीग आहे, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. पंच देखील आमचे सज्ज जतीन भोयाळ सर मॅन फ्रॉम कल्याण आणि रमाकांत पवार सर मॅन फ्रॉम कल्याण. सलामीची जोडी मैदानात जाताना ज्या वेळेला आपण पाहू शकता. टॉस जिंकला आपण तर रायझिंग स्टार संघाने. मास्टर ब्लास्टर संघाला आपण तर आमंत्रित केले बॅटिंगसाठी. चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू आपण तर आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण का 12व्या खेळाडूनंतरची मॅच नितीन कंपल्सरी खेळणे, त्यामुळे आपण त्यांना इथे बोलवतोय. काल आपण पहिले तर गणेश भोईर यांचा संघ नितीन मेगा फायनलमध्ये पोहोचला आणि त्यांनी भविष्यवाणी देखील केली होती, कारण की सांगितलं होतं फक्त आपण पहिले तर ओमला की तुला चांगलं खेळायचं, आपण जाऊच फायनलमध्ये, आणि त्याने गेलं. इच्छाशक्ती तुमच्याकडे पाहिजे. आणि मी तर म्हणेल ना, खऱ्या अर्थाने जर मोठा गाव संघ जर नितीन ग्रामीणमध्ये आला असेल तर पहिल्यांदा मी गणेशला खेळताना पाहिलं. तेव्हा गणेश खूप चांगली बॅटिंग करते आणि मॅच होती भोपरच्या मैदानावर, मला आठवते आजही ती स्पर्धा. तर बघा प्लीज जरा विनंती करतो सर्वांना की मैदानात जेव्हा सामना चालू असेल तेव्हा तुम्ही बाईक घेऊन येऊ नका प्लीज. आणि पहिल्यांदाच गणेश आले होते खेळायला, आणि तेव्हा मला वाटतं निलेश विलेश संघात नव्हते, जल्पेश पण नव्हते, पण तेव्हा एक संघ त्यांचा एक आपण तो वेगळा संघ होता. मोठा गाव म्हणजे बरेचसे खेळाडू आता आज आपण म्हणजे तरी 40+ देखील असतील, आणि तेव्हा गणेशने तिथे चांगली बॅटिंग केली होती. बरोबर खाडीच्या बाजूलाच तो मैदान होता. गोलंदाजी मार्कवर विलास, एक अतिशय चांगला आपण तर अष्टपैलू खेळाडू या संघाचा. तर मास्टर ब्लास्टर विपक्ष आपण बघतो रायझिंग स्टार राजू भोईर एका बाजूला असतील, तर पुरस्कर्ते आपण तर राज म्हात्रे आणि हनुमान म्हात्रे संघ आपण ते पुरस्कार केला आहे. तो रायझिंग स्टार संघ आयकॉन खेळाडू महेश वेले, आणि आपण तर राजू भोईर यांचा आयकॉन खेळाडू साहिल म्हात्रे. हळूहळू खाली जरा हळू. चला सामना सुरू करा. यस गेम प्ले. सचिन स्ट्रायकरला आपण पाहू शकता, 2 स्ट्राईकला अक्षयला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला पहिलं षटक घेऊन येतोय विलास, येतोय एक अष्टपैलू खेळाडू विलास गार्डन कडून. स्ट्रायकरला सचिनला आपण पाहू शकता. 9:15 झाल्यात बरोबर. पहिला चेंडू
पहिला चेंडू ऑन साइडला पूलचा लाजवाब फटका ओव्हर पिच मिळाला आणि त्याला पाठवून दिलं मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. जी बॅटिंग फलंदाजी तुम्हाला दिसते. विलास पुणे गोलंदाजी मार कर राईट राऊंड कडे मारा करतोय. हा चेंडू आपण मित्र सोडून दिला. यावेळेला पंच मात्र कोणत्याची खूण करत नाही. षटकार आल्यानंतर डॉट चेंडू येतोय. विलासकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळला. 40+ माध्यमातून देखील भरपूर आता क्रिकेट खेळतो. पुणे गोलंदाजी मार्कवर विलास भोईर. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सचिनला आपण पाहू शकता. राईट राऊंड कडनं मारा करतोय. हा चेंडू लॉप केला. यावेळेला टायमिंग बेमिसाल होत आहे. चेंडू चालला लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. मार्कवर विलास भोईर. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकरला सचिन वाघमारे खूप चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा ऑन साइड आडव्या बॅटने उंच चेंडू गेलाय. लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू करतोय हवाई सफर. चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिड विकेट सीमारेषा. षटकार. काय बॅटिंग करतोय सचिन. आपण तर वाघमारे नावाचं वादळ आलंय. 3 षटकार मारलेत. पुढे सचिन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. बघा सूचना आज देखील आम्ही करतोय. कोणत्याही खेळाडूने धूम्रपान किंवा गुटखा खाऊन तंबाखू खाऊन मैदानात जायचं नाहीये. मोबाईल पाहिजे नाही तुमच्याकडे. हा चेंडू स्वीप करायचा होता. यावेळेला चेंडू जोपर्यंत आपण शॉट फाईन लेगला फील्ड होईल एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता लेग बायच्या स्वरूपात 19 धावा. काय दमदार सुरुवात केली आहे. जबरदस्त सुरुवात बघायला मिळाली. सेकंडला बॅटर येतोय आपण पाहू शकता. यावेळेला अक्षयला आपण पाहू शकता. अक्षय आपण पाहू शकता. यावेळेला अक्षय डावखुरे बॅटर आहेत. सचिन वाघमारेने काय बॅटिंग केली. जबरदस्त बॅटिंग. विलास तर का एक स्ट्रायकर गोलंदाजावर त्यांनी हल्ला चढवला. प्रीमियर लीगची हीच तर मजा असते ना. मोठा गाव प्रीमियर लीग. गणेश कुलून आपण पाहू शकता. विलास राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. साईडला काय अक्षय. हा चेंडू हवेमध्ये यावेळेला क्षेत्ररक्षक होते. आपण शॉर्ट मिड विकेटला त्याच्या डोक्यावरला चेंडूला खेळून काढला. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या. त्या वाईट लॉंगरला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 21 धावा. 21 धावा धाव फलकर ती. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर नितीन बघा बरोबर 4 मिनिटात षटक फेकले गेले. जरी चेंडू 3 वेळा बाहेर गेला तरी पण 4च मिनिटात षटक फेकले गेले. त्यामुळे धन्यवाद देईल मी आपण मित्र रायझिंग स्टार संघाला. किरण पाटीलचा देखील थोडासा आवाज बसलाय. खरं भरपूर जबाबदारी त्यांच्यावरती. आपण पाहिलं या स्पर्धेसाठी ज्यांच्या मोलात सहकार्याला ओमकार मोरे असतील, अनिकेत असतील, सर्वेश भोईर असतील, आपण गणेश भोईर असतील, किरण असतील, वीरनाथ असतील आणि संपूर्ण मोठागाव ग्रामस्थ म्हणजे चला क्षेत्ररक्षण लावा लवकर. 6 षटकांची मॅच आहे. जतीन सर जरा आपण खेळाडूंना पुशअप करत राहा. वेळ नको आहे. वेळ आपल्याकडे फार महत्त्वाचा. कारण मेगा फायनल देखील आहे. महेश वेले जरा लवकर. तर काय कॉन खेळाडू आहेत आपण आता. महेश वेले
पाहिजे महेशला इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे, कारण का सचिन नावाचं वादळ मैदानावर आहे. स्ट्राईकला अक्षयला आपण पाहू शकता. 21 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक फ्लाइंग स्टार्ट बघायला मिळालाय. महेश वेले गोलंदाजी मार्कवर गार्डन इट नाही बघा, दोन्ही संघांना विनंती करतोय आपण पाहू शकता. सिक्सर कॅन्ड आणि आपण तर किंग सुपर स्ट्रायकर्स. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. हा चेंडू ऑन साइडला पूलचा लाजवाब फटका. काय फटका नितीन, थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टाकला, लाईन लवकर पिकअप केली आणि चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. षटकार. बॉल आलाय का नाही, पंचांकडे जमा करा लगेच, नवीन बॉल जमा करा. जुना चेंडू आलाय तर घ्या, तो मॅच बॉल घ्या. काय फटका होता नितीन कान, थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, लगेच आपल्या पोझिशन बदलली. लाजवाब बॅटिंग. धाव संख्या धावफलकात 27. सचिन वाघमारे नावाचं वादळ काय थांबायचं नाव घेत नाहीये. एक मिनिट जरा एक मिनिट. नाही बॅटर चेक करा ना चेंडू. नाही बरोबर आहे, लगेच बघा. तीन काही खेळाडू बघा दूध कोल्ड्रिंकचा देखील सेवन करतायत अमूलचं, का त्यांना माहिती आहे. जर बघा आम्ही पुन्हा एकदा विनंती करू, ज्या संघाची मॅच नाही ना त्या संघाने जाऊन आता सीमेरेषेत थांबा. सिक्सर बँड आणि आपण इथं किंग सुपर स्ट्रायकर्स. चला दोन्ही संघाचे स्वयंसेवक जरा आपण सीमेरेषेत, म्हणजे खेळाडूंनी आपण आता स्वयंसेवकाची भूमिका बजवायची. महेश वेले कमबॅक करतो का पाहायचं, राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतो. टाकला सचिन. चेंजा पेस होता यावेळेला, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती ते. ही गोलंदाजी खूप चांगली सचिनच्या आगे. कारण सचिनला पाहिलं आम्ही 3 षटकात त्याच्या बॅटमधून आले आहेत, काय जबरदस्त त्यांनी बॅटिंग केली. एकूण 4 आले, कारण का पहिल्या षटकात नितीन त्याने 3 मारले आणि महेशनी जेव्हा वेगाने चेंडू टाकला ना तेवढ्याच वेगाने त्याला पाठवून दिले. 27 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावर. बघा मॅच बॉल आलाय. जतीन सर हा चेंडू घ्या तुमच्याकडे आताचा. फटका खूप चांगला बघायला मिळत आहे. मंथन तिथेच थांबा जरा. मंथन नाही, नितीन मंथननी भरपूर मेहनत केली काल देखील. मंथननी बघा आपल्याला जे आपण तर जिथे आपण ते विकेट आहे ना तिथे गोलंदाज आपलं तर फॉलो थ्रू, तिथे मात्र चांगले खड्डे देखील पडलेत, ते देखील खूप चांगल्या प्रकारे त्यांनी बुजवून दिलेत. त्यामुळे मंथन तुम्हाला धन्यवाद. महेश पण गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला आपण पाहू शकता. सचिन हा चेंडू पायचीचं स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. इथे विकेटची शक्यता आहे. काय केलं महेश वेलेनी, थोडासा वेळ घेतलाय. खरं विकेट मिळाला असता, इथं भागीदारी तोडायची होती नाही, ती भागीदारी तुटली असती. अक्षय वेगाने फेकी खूप चांगली केली होती. विलासने फेकी खूप चांगली केली होती, पण तिथून मात्र आपण कलेक्टिंग पण चांगलं झालं, पण लावण्यात उशीर केला. क्रिकेटमध्ये एक एक क्षण फार महत्वाचा असतं. पण इथं महेश कमबॅक करतो बघा. षटकार आल्यानंतर काय गोलंदाजी बघायला मिळाले. खरं थोडंसं गतीमध्ये त्याने परिवर्तन केलंय. लाईन त्यांनी लेन देखील थोडीशी बदलली. त्यांनी ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग करतोय. महेश वेले राईट अप ओव्हर द कडे मारा करतोय. चेंजा पेस, पुन्हा एकदा गती परिवर्तन बघायला मिळालाय. काय गोलंदाजी केली बघा, शरीराचा वेध घेतला या चेंडूने. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. षटकार आल्यानंतर हेच तर वैशिष्ट्य आहे ना महेश वेलेचं. षटकार आला, अनुभव भरपूर आहे. कारण तो चेंडू त्याने थोडासा वेगाने टाकला होता, पण आता गती कमी करून चेंडू टाकतोय तो सचिनला. डाव्या आणि उजव्या त्याची जोडी सचिन आणि अक्षय आपण हे पाहू शकता. 28 धावा दाखल. प्रतीक आमचे गुणलेखक, प्रतीक भोईर आमचे गुणलेखक, ते काल देखील ते खेळले स्पर्धेत. महेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला. अक्षयला आपण पाहू शकता. एंड बद्दल आपण पहिले तर त्याच एंडने गोलंदाजी करतात. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतात. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षण आपण मिड विकेटला पाहू शकता. मिड ऑन लेग डीपमध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आणि लॉंग ऑफला ऑफ साईडला क्षेत्ररक्षण पाहू शकता. महेश गोलंदाजी मार्कवर टाकला. अक्षय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू तर उंच गेलाय. टायमिंग चांगलं होतं यावेळेला. टोला चेंडू लागलाय, पण हाईट खूप आहे, त्याचा फायदा देखील त्यांनी घेतला आणि चेंडू गेलाय मिड विकेट सीमाच्या बाहेर.
पुरे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला त्यांनी. ताकद बघायला मिळाली फटक्या मागे. टोला चेंडू लागला तरी पण मिड विकेटला क्लिअर केलंय. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. महेश पुणेदा गोलंदाजी मार्कवर. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील P2 मधला. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पूल केला यावेळेला. चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून वेगाने सीमारेषा पार. चौकार. मंगेशला देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आपण पाहू शकता रायझिंग स्टारचे पुरस्कर्ते हनुमान देखील येतात. हनुमान म्हात्रे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. प्रिन्स 11 मास्टर ब्लास्टर आपण हा संघ आपल्याला बॅटिंग करताना दिसतोय. राजीव भोईरच्या नातीचं नाव आहे प्रिन्सी. खूप चांगलं नाव आहे आणि नावासारखीच बॅटिंग इथे केली आहे. मास्टर ब्लास्टर. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय, कारण जी भागीदारी तोडायची ती जर अक्षय तिथे रनआउट झाला असता तर कदाचित ते 2 चौकार देखील आपण एक चौकार एक षटकार वाचला असता, पण नीतीला ते मान्य नव्हतं. 38 धाबा गोलंदाजी मार्कवर. चैतन्य तो स्ट्रायकरला आपण पाहू शकता. सचिन जबरदस्त बॅटिंग करतोय. सचिनने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आतापर्यंत या स्पर्धा. आपण म्हणता आज पहिल्या सामन्यात खूप चांगली कामगिरी करतोय. ज्याप्रमाणे काल ओमने केली, ओम म्हात्रेने जबरदस्त बॅटिंग केली. 100+ धाबा केल्या. 129 धाबा त्याच्या नावावर आहेत. किरण पाटील देखील आमच्यासोबत आता जॉईंट आहेत. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण थर्ड मॅन पॉइंट कव्हर. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला आपण पाहू शकता. चैतन्य चेंडू बॅकफुटवर कट केला होता. झेल ड्रॉप होतोय. महेश वेलेकडनं चुका बघायला मिळत आहेत. चुका क्रिकेटमध्ये फार महागात पडतायत, कारण विकेट कोणाचा मिळाला असता चैतन्याचा. जो घातक बॅटिंग करतोय तो आपण तर यावेळेला सचिनचा विकेट मिळाला असता. तर मगाशी अक्षयचा विकेट मिळाला असता, तिथे चूक केली आपण इथं महेश वेलेने. आता देखील चूक झाली त्याच्याकडून. झेल सुटला. एक सोपा झेल होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ. एक लॉंग ऑफला आपण पाहू शकता. चैतन्य गोलंदाजी मार्कवर. चला सिक्सर बँड आणि आपण तर किंग सुपरस्टार स्ट्रायकर संघाचे संघनायक टॉससाठी आपण मुख्य व्यासपीठावरून थांबायचं आहे. चैतन्य गोलंदाजी मार्कवर. राईट उर्दकडे मारा करतोय. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला सचिन वाघमारे काय बॅटिंग करतोय. 2 आपण इथं जीवदान मिळालंय. दोन्ही बॅटरांना एक जीवदान मिळालंय. जीवदान नेहमी क्रिकेटमध्ये नितीन महागात पडतायत. चैतन्य पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला सोडून दिलाय. पंच वाईटची खूण करतायत. दबाव बघायला मिळतोय. दबाव खाली तर चुकावतात चैतन्यकडनं, कारण चैतन्यला माहिती आहे सचिन आक्रमक बॅटिंग करतोय. प्रिन्स 11 आपण पाहू शकता. मास्टर ब्लास्टर संघ. 39 धावा. 39 धावा दाखल करते चैतन्य. आता एक मिड ऑफला क्षेत्ररक्षण तैनात केलाय आणि एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हर स्वीप्या कव्हरला तैनात केलाय. आज चांगला चेंडू होता. यावेळेला वेगवान चेंडू होता. बॅटरकडे आपण प्रत्युत्तर नव्हतं. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघालाय. चांगली गोलंदाजी करतोय चैतन्य, कारण विकेट देखील त्याला मिळाला असता, पण आता ते विकेट त्याला माहिती आहे मिळाला नाही, पण इथून चांगली गोलंदाजी करायची संधी आहे. 39 धावा आहे. प्रिन्स 11 मास्टर ब्लास्टर संघ प्रथम बॅटिंग करतोय. रायझिंग स्टार संघ आपण इथे गोलंदाजी करतोय. चैतन्य सचिन. चेंडू हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक होते नितीन, पण चेंडू गेला लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार.
लॉंगॉनला क्षेत्ररक्षण किरण पाटील त्याच्या डोक्यावरनं चेंडू आपल्याला वाटला की झेल होईल पण लॉंगॉनच्या डोक्यावरनं गेलाय. धावसंख्या धावफल कधी वाऱ्याच्या वेगाने वाढते 45. चैतन्य पुणे त्या गोलंदाजी मार्कस टाकला सचिन. हा चेंडू वेल्लेप केलाय. पंच वाईट चिकून करतात रमाकांत पवार सर. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या बेला 46 धावा. धावा वाऱ्याच्या वेगाने येतात. सुदर्शन म्हात्रे आज बघा ऑफिशियल बनून आल्यात. फॉर्मल ड्रेस घालून आल्यात. इन करून आल्यात. ज्याप्रमाणे ऑफिस स्टॉपचा ड्रेस असतो तसाच ते ड्रेस कोड करून आल्यात. चैतन्य पण त्या गोलंदाजी मार्कवर सायकल सचिन. हा चेंडू यावेळेला वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा पंच दंडी ते करतायत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 47 धावा धावफलकाती लागल्यात. नितीन चुका झाल्या आहेत. सचिनला जीवदान मिळालं. अक्षयला जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा आता पुरेपूर फायदा घेत आहेत. कारण इथून विकेट टेकिंग गोलंदाजी झालीच पाहिजे किरण. आता इथे विकेट नाही मिळाला तर यानंतर अजूनही 3 षटक असणार. तिसरं षटक प्रगती पथावर. तर धावसंख्या 47. चैतन्य चेंडू बॅक पुढे गेला. पंच केला यावेळेला. चेंडू चालला कव्हर पॉईंट सीमारेषाकडे. क्षेत्ररक्षक आले आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्यावून दिलं जातं त्या क्षेत्ररक्षकासाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण. लाजवाब क्षेत्ररक्षण. रतनसाठी जरा टाळ्या होऊन दिले. क्षेत्ररक्षण आवडलं असं. काय लाजवाब क्षेत्ररक्षण आहे. महेंद्र म्हात्रे आम्ही गावासाठी खेळतो ना. गावाची प्रीमियर लीग असेल तर काय झालं पण आम्हाला 100% कमिटमेंट द्यायचं आहे. जबरदस्त बॅटिंग केले. धावसंख्या 49. चैतन्य पुणे त्या गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सगळ्यात 30 षटक घेऊन तो स्ट्राईक केला. सचिनला आपण पाहू शकता. फुलटॉस स्वीप केला यावेळेला. चेंडू चालला वेगाने यावेळेला मिड विकेट सीमारेषाकडे. चौकार. धावसंख्या धाव फलकर आपण देखील संधी देऊ. राजू 53 धावांची पार्टनरशिप झाली. टाळ्या होऊन देतात या दोन बॅटरसाठी. काय भागीदारी केली. दमदार बॅटिंग. चांगला चेंडू होता यावेळेला. फुले डिलीचा चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिड विकेटला चेंडू चाललाय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 55. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर ती 55. नितीन जर विचार केला तर 18-33च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. 55 धावांची भागीदारी देखील बघायला मिळते आपल्याला. चला पाण्याची मागणी पाणी पाहिजे असेल तर आपण पाणी घेऊन जायचंय. पंचावन्न धावा. तर या ऐकूया पुन्हा एकदा 3 षटकासाठी आमचे साथी समालोचक नितीन काळजेने. धन्यवाद. विरुद्ध रायझिंग स्टारने टॉस जिंकला होता. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मध्ये सुरुवात चांगली केली आहे. फ्रेंच 11 अशर ब्लास्टर या संघाने. राजू शेठ भोईर मोठागाव यांचा संघ दुसऱ्या बाजूला.
या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपण पाहतोय अजय खारे, प्रतीक मोरे, अर्जुन मात्रे, योगेश भोईर, सुनील मात्रे, अरविंद मात्रे, माणिक भोईर पाण्याची व्यवस्था, विशाल भोईर, भरत भोईर, शैलेश भोईर, जयेश भोईर पोलीस पाटील याच्याकडे शूज तुम्ही पाहतात, यशवंत भोईर याच्याकडे जेवणाची व्यवस्था, कैलासपती वडार नारायण बोरे यांच्या स्पर्धार्थ बॅट, सचिन गोपीनाथ भोईर याच्याकडे कूलर, सचिन ठाकूर जे जुने डोंबिवलीचे त्याच्याकडे नेटची सेवा, हनुमान मात्रे आणि विलास भोईर याच्याकडे पाण्याची व्यवस्था, जलपेश यशवंत भोईर याच्याकडे जेवणाची व्यवस्था. 3 षटकाचा खेळ समाप्त. महेश गोलंदाजी मार्गवर, पहिला चेंडू महेशचा, माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक दिपेशजी पुंडलिक म्हात्रे यांच्याकडे प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम या स्पर्धेसाठी आपल्याला उपलब्ध आहे. त्यांचे आभार व्यक्त करू. जयेशजी म्हात्रे असतील, पुंडलिकजी म्हात्रे साहेब असतील. महेश रिवर्सच्या माध्यमातून फटका सुंदर आहे, धावाही 4 मिळतील, चौकार. चांगली बॅटिंग करतात बघा सचिन वाघमारे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अक्षय. अक्षय चांगली बॅटिंग करतात महेशच्या विरोधात. इथे फटका चांगला आहे, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. साठ धावा आपण पाहतोय बाळू. सुरुवात चांगली केली आहे. टॉस गमावल्यानंतर या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मास्टर ब्लास्टर कालची पहिली मॅच आपण पाहिली तर पहिल्या मॅचमध्ये 83 धावा झाल्या होत्या काल. आज बघायचं किती धावा होती. 6 षटकाची मॅच आहे, 83 धावा ही सेफ वाटत नव्हत्या पहिल्या मॅचमध्ये ज्यावेळी दत्ता भोईर बॅटिंग करत होते. त्यामुळे धावा खेळपट्टीवर बनतात, फक्त तुम्हाला खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे, चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. चांगला चेंडू होता. फिल्डिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवाय रायझिंग स्टार संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. महेश वैले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यात आले. 14 षटक मार्ग 60 धावा झाल्यात. इथे धावा थांबवाव्या लागतील खास करून महेशला. चांगला चेंडू होता, ब्लॉक होलचा वापर केला होता, त्यालाही खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नितीन भोईर तिथे 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. धावसंख्या 62 वरती पोहोचली. चांगली सुरुवात केली आहे प्रियांशी 11 मास्टर ब्लास्टर संघाने. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवाय 11 रायझिंग स्टार राज म्हात्रे आणि हनुमान म्हात्रे यांनी प्रस्तुत केला संघ. तुझ्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजू शेठ भोईर मोठागाव. सर्व संघ मालक सुद्धा मोठागावचेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश गोलंदाजी वार्कवर, राईट अप ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता. महेश चांगली गोलंदाजी करतायत. विकेट जरी मिळाली नसेल मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. नितीन म्हात्रे सुद्धा बघा सज्ज झालेत पुढच्या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 4थ्या षटकातील. चेंडूला टर्न केलाय मात्र टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक यशने एक सुंदर झेल टिपला आणि फलंदाज सचिनजी खेळ इथे समाप्त होईल. पहिला धक्का लागत असताना 62 वरती टीम मास्टर ब्लास्टरला. फिल्डिंग लगेच लावायची आहे. शिवाय 11 रायझिंग स्टार थोडीशी घाई करा. महेश
4 षटकात धावा झाल्या 62 धावांची भागीदारी ते समाप्त झाली. पहिला धक्का लागलाय. किंग सुपर स्ट्रायकर सरी सिक्सर स्कॉट दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल लक्षात घ्या. दुसरी मॅच 6 षटकांची आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. मोठा गाव प्रीमियर लीग 5वं षटक घेऊन गोलंदाज लकी खारे 62. 4 षटकात 62 धावा. बघा संघ मालक राजू भोईर इन ऍक्शन मध्ये. काल त्यांचा संघ आम्ही पाहिलं तोंडऱ्याच्या स्पर्धेत सिद्धिकरोच्या स्पर्धेत. निशांत 11 वॉकनर प्रदीपचा संघ चांगला खेळ होता. पण शेवट 4 बॉल 18 रन्स गोलंदाजाने दिले. किरण 2 षटकार गेले 2 चौकार गेले. ओमकार शेट्टीने चांगली गोलंदाजी केली होती. लकी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. यंगस्टर आहेत. लेक्समच्या बाहेर होता पंचाने वाईट घोषित केलाय. धावसंख्या 63. 6 षटकांची मॅच आहे. 5वं षटक मार्ग असेल. लकीला कमबॅक करावं लागेल लकी खारेला. कारण 63 धावा ऑलरेडी झाल्या आहेत. 80च्या आत थांबवणं गरजेचं आहे. कारण 12 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. आणि यंगस्टर म्हटलं तर बघा सुभाष मुंडे यांच्या मुलाचा मी काल उल्लेख केला. लेदर बॉल क्रिकेट सध्या ते खेळतात. तुम्ही लेदर खेळा सुरुवातीला. इथे मात्र काय घडलंय मैदानात. यष्टिरक्षक बीट फाईन लेग बीट पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एकूण धावा मिळतील 5. या स्पर्धेला आम्हाला सहकार्य लाभले त्यांना विनंती असेल. या ज्या प्रकारे प्रेम देवकरचा मी उल्लेख केला भारतीय संघाने खेळत आहेत रवींद्र सत्ते आणि सध्या सुभाष मुंडे याचे सुपुत्र खूप चांगलं लेदर बॉल क्रिकेट खेळत आहेत. तुम्ही लेदर बॉल क्रिकेट खेळा सुरुवातीला. त्याचा फायदाही तुम्हाला. टेनिस तुम्ही जर लेदर चांगलं खेळत असेल तर नक्कीच टेनिसकडे फारसं लक्ष देऊ नका कारण की लेदरमध्ये तुमचा करिअर बनू शकतो. 68 धावा झाल्यात. लकीचा हा पंजा तुम्हाला पाहायला मिळेल. लकीने 6 धावा खर्च केल्यात. एकही चेंडू फेकला नाहीये. कारण महेशकडनं झालेली चूक. फायनलिंगला क्षेत्ररक्षक होते त्याच्याकडनंही चूक झाली. शैलेश होते बघा. शैलेश भोईरकडनं सुद्धा चूक झाली. महेशकडनंही चूक झाली. हा चांगला चेंडू होता. वाईट यॉर्कर ऑफस्टपच्या बाहेर हा चेंडू पिचिंग केला होता. 68 धावा झाल्यात. 11 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक. इथून लकी यंगस्टार आहेत. म्हणजे थ्रो फेकी त्यांची खूप चांगली आहे. बाळू ॲक्युरेट आहे. फोरआर्म्स स्ट्रॉंग आहेत. संदेश मोरे आलेत आमचे ऑफिशियल स्कोरर. त्यांचे हार्दिक स्वागत. काल खूप चांगली स्कोरिंग त्यांनी केली. महेश काय करतायत. महेशला चेंडू मिळत नाही आज. क्लोज किपिंग करतायत बघा. क्लोज किपिंगचा जर तुम्ही उल्लेख केला तर मी संजय म्हात्रेचं कौतुक करेल. काय इन्स्ट्रक्शन केलं संजय म्हात्रेने. डॉट चेंडूची ते समाप्ती झाली. धावसंख्या स्थिर आहे 68. 2 बॉल डॉट आले बघा. 2 वाईट त्यात 2 डॉट. WTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली ते. लकीला पण पाहिजे कमबॅक करायचंय. झेलची शक्यता आहे. थर्ड बॅनला खराब फिल्डिंग. काय करतायत एक्झिट. 2 धावा मिळाल्यात. काल 2 धावा ज्यावेळी दत्ताने त्याच्या सहकार्याने बाळू घेतल्या होत्या दोन्ही शॉर्ट धावा होत्या. सत्तर धावा झाल्यात. 82 मास्टर संघाच्या. कुणाल म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर या कुणाल म्हात्रे आपला व्यासपीठ होती. मोठागाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. पण मोठागाव प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि मोठं आयोजन आहे. ज्या प्रकारे ट्रॉफीज या स्पर्धेचे आहेत. मॅन ऑफ द मॅचसाठी सुद्धा ट्रॉफी आहे. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता मात्र मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप.
बॅट्समन झेलकडे का पाहत राहतात? नाही, विकेट मिळाल्यास भाऊ लकीला. कुणाल मात्रे यांचाही संघ खेळणारे भाऊ त्यांचे आयकॉन खेळाडू जलपेश भोईरे, सिक्सर स्कॉट यांचा संघ आहे. त्या टीमचे संघ मालक कुणाल म्हात्रे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक संघ मालकाचा सन्मान सुद्धा इथे केला जातोय. 71 धावा झाल्यात, 5वं षटक आहे, 6 ओव्हरची मॅच आहे. साईलला माहिती आहे इथे 80 धावा सेफ वाटत नाही. महेश पाटील यांनी विनंती असेल या जोडी डोबीलचे आपले हार्दिक स्वागत. सुभाष मुंडे यांचे आगमन झाले, बबलू म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांनी विनंती असेल या. लकी गोलंदाजी मार्कवर इथे वेगाचा वापर केलाय, गॅप मध्ये खेळत आहेत. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या 75, 75. पहिलीच मॅच भाऊ, काल पहिल्या मॅच मध्ये 83 धावा सकाळला. हाय फुल टॉस होता, गॅप मध्ये खेळत आहेत. वाईडिश लॉगॉनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक रन इथे मिळाली. पुढची मॅच सिक्सर स्कॉट विरुद्ध यथार्थ किंग सुपर स्ट्रायकर्स. नक्कीच यथार्थ जयेश म्हात्रे माजी नगरसेवक, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहा. लास्ट ओव्हर आहे आता. टॉस सुद्धा केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. धावा झाल्या 76, 76. मुख्य बॅट्समॅनवर कोणी आवाज देऊ नका प्लीज. लाईव्ह टेलिकास्ट आहे, बऱ्याच वेळा आवाज माईक मध्ये सुद्धा जातो. विलास भोईर आले गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्याच स्पेलमध्ये. 5वं आणि शेवटचं षटक. 76 झालेत. कालच्या दिवसात आपण जर पाहिलं तर 83 धावा सर्वाधिक धावा येते असं मोठागाव प्रीमियर लीग मधल्या. त्याचा रेकॉर्ड ब्रेक करेल का नाही ते प्रियांशी 11 मास्टर ब्लास्टर संघ. कुणाल पाटील म्हात्रे साहेबांचे आगमन झाले, त्याचे हार्दिक स्वागत. काय फटका आहे, चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. साहिलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. काल बाळू पाटील मोठागाव प्रीमियर लीग मध्ये 83 धावा सर्वाधिक होत्या आणि आता प्रियांशी 11 ब्लास्टरने 82 कुठल्यात. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक होईल वाटतं. प्रिन्सी 11 मास्टर ब्लास्टर राजू शेठ भोईर आपण त्यांच्या मला वाटतं कन्याचं नाव आहे. मुलीचं नावही त्यांना भरपूर लकी ठरलंय, कारण की भरपूर प्रगती त्यांची झाली. मुलांचा आशीर्वाद. इथेही फटका चांगला आहे लॉंग लेगच्या दिशेने. समीर भोईर यांच्या कटआउटला डायरेक्ट जाऊन हिट होतोय, चौकार. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग बघा. स्वतः आयकॉन खेळाडू आहेत साहिल म्हात्रे. विलासला पूर्णपणे टार्गेट केलं या मॅच मध्ये. इथेही फटका चांगलाय, चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावा झाल्या आहेत 92.
चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय बॅटिंग केली म्हणून आजही मला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकची बॅट आठवते. ज्यावेळी मॅच झाली होती मोठागाव विरुद्ध वाकलन आणि मोठागाव संघाने 99 धावा कुठल्या होत्या. जित भोईरचा ज्यावेळी जित भोईरला बेस्ट बॅट्समन ऍक्टिव्हा सुद्धा मिळाली होती. मात्र 99 रन्स कुठल्या होत्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये मोठागाव संघाने. इथेही फुल टॉस आहे, त्यालाही पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. कॅश प्राइज आहे बघा. राजू शेठ भोईर मोठागाव टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वात मोठा एटीएम कार्ड. तर गणेश भोईरला म्हणून तब्बल 36,000 लावले होते ना एका 3 षटकारांसाठी उंबारीच्या स्पर्धेमध्ये. बॉलची मागणी केली बघा, बॉलची मागणी केली. 98 झाले धावा 98. साहिल काय बरसलाय आता पण सुरुवात चांगली केली ना. सचिन वाघबरला सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं. ते संध्याकाळी कॅश प्राइज मिळेल तुम्हाला लक्षात घ्या. फायनल बक्षीस वितरण सोहळा टॉससाठी उपस्थित राहायचे यथार्थ 11 किंग सुपर स्ट्रायकर्स आणि सिक्सर स्कॉट कुणाल म्हात्रे साहेबांचा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला जल्पेश भोईर दुसऱ्या बाजूला वीरनाथ म्हात्रे. किरण पहिल्यापासून सांगतात की तिथे थांबायला हवं आपल्या खेळाडूने पण थांबत नाही. किरणही काय करू शकत नाही. तुम्ही मोठागाव प्रीमियर लीग तुमच्या गावची स्पर्धा आहे. वैयक्तिक किरण किंवा गणेशची स्पर्धा नाहीये, ती जल्पेशची नाहीये. तुम्ही सर्वांनी सहकार्य करा ना. पुढच्या वर्षी अजून आपण जोवाने ही स्पर्धा मोठी करू. 98 98 धावा झाल्यात. हा चेंडू थोडेसे सफल झालेत. डॉट बॉलची ते समाप्ती आले. 99चा उल्लेख मी मगाशी केला. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मोठागाव विरुद्ध वाकलन आणि ते 98 झाल्यात आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे म्हणून इथे एक रन कदाचित घ्यायला हवी होती. स्ट्राईक रुटीन करणे त्या अक्षयला तुम्ही बादही करू शकले असते. पण साईला आत्मविश्वास आहे. विलास शेवट गोड करेल का. इथे मात्र फटका चांगला आहे लॉंग लेगच्या दिशेने आणि 100 धावा पूर्ण झाल्यात. एकदा जोरदार टाळ्या होत्या. 102 धावा कुठल्या आहेत प्रिन्सी 11 मास्टर ब्लास्टर संघाने. मास्टर संघाने तब्बल 6 षटकामध्ये 102 धावा कुठल्या आहेत. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण या टीमचं. मोठागाव प्रीमियर लीग मधला पहिला संघ ज्याने 100 गाठली आहे. चला टॉस साठी या जल्पेश आणि वीरनाथ टॉस बॉक्स मध्ये यायचे. राज म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. वीरनाथलाही आता प्रश्न पडलाय. पहिल्याच मॅच मध्ये 102 झाले त्यामुळे टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय घ्यायचा, बॅटिंग की बॉलिंग. 103 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला वीरनाथ या. वीरनाथ आपण पाहिलं तर कॅप्टन आपण पाहिलं तर जयेश पुंडलिक म्हात्रे साहेब माजी नगरसेवक त्यांनी पुरस्कृत केलेला संघ यथार्थ 11 किंग सुपर स्ट्रायकर्स आणि दुसऱ्या बाजूला कुणाल म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केलेला त्यांचे आयकॉन खेळाडू आणि कॅप्टन आहे जल्पेश भोईर. सिक्सर स्कॉट उभे पाहत आहेत. तर राज म्हात्रेच्या शुभ हस्ते हॅलो हॅलो हॅलो. एका बाजूला आपण तर वीरनाथ आहेत दुसऱ्या बाजूला जल्पेश आहेत. दोन्ही प्रमुख खेळाडू आहेत आपण तर मोठ्या गावचे. दोन्ही संघांचे आपण तर संघनायकाचे हार्दिक स्वागत. राज म्हात्रेंना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय. नाही रील स्टार म्हणून आता कुणाल इंदम सुद्धा आलेत. क्या बात आहे. काटा टॉस जिंकला आपण पहिले तर या पहिला किंग सुपर स्ट्रायकरने आपण तर टॉस जिंकलाय. तर निर्णय का असणार आपण तर वीरनाथ क्षेत्ररक्षण करता आपण तर मोठा गाव प्रीमियर लीग आपण तर पहिलंच वर्ष खूप चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. काय म्हणशील प्रीमियर लीग बद्दल आणि या आयोजनाबद्दल. पहिलंच वर्ष आहे पण बघणाऱ्यांना वाटणार नाही की पहिलंच वर्ष आहे. चांगलं आयोजन. क्या बात आहे. तर टॉस आपण पहिले तर इथे जिंकलाय. जल्पेश तुझं टॉस जिंकलं तर काय निर्णय घेतला असता. फिल्डिंगच घेतली असते. फिल्डिंग घेतली असते आपण पहिले तर. भरपूर असे यंगस्टर आम्ही पाहिले या मोठा गाव प्रीमियर लीग मध्ये आणि खूप मला तर वाटतं ते येणाऱ्या काळामध्ये मोठा गावचा फ्युचर असेल. का म्हणजे त्या खेळाडूंबद्दल आणि तुझ्या संपूर्ण संघाबद्दल आणि आयोजनाबद्दल. नक्कीच मोठा गाव प्रीमियर लीग ठेवायचा हेतूच तो होता की आम्हाला नवीन नवीन प्लेयर्स दिसले पाहिजेत. आम्हाला प्रॅक्टिसला ग्राउंड नाही आहे तर आम्ही ज्याला जसं भेटतो तो तिथे तिथे प्रॅक्टिस करतो. आणि मोठा गाव प्रीमियर लीग ठेवायचा उद्देशच तो होता की नवीन नवीन प्लेयर जसे काल जसा जिग्नेश झाला,
अजून विरनाथच्या टीममध्ये एक लेफ्टी बॉलर आहे. असे 2-4 प्लेयर मला दिसलेले आहेत की ज्यांच्यावर आम्ही पुढच्या वर्षी नक्की ट्राय करू शकतो. नक्कीच वीरणा, आपण जाता आता जलपेश एक शेवटचा प्रश्न तुला विचारेल. एक सागर सारखा मी काल खेळाडू बघितला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं, बॅटिंग देखील करतो, त्या खेळाडूबद्दल तू काय म्हणशील? नाही, सागर चांगलाच खेळाडू आहे. त्यांनी स्वतःला बॅक केलं पाहिजे आणि थोडा कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे. नक्कीच. क्या बात आहे. तर टॉस जिंकला आपण तर नक्कीच वळू टॉस यथार्थ किंग सुपर स्ट्रायकर्सने जिंकलाय. जयेश जे पुंडलिक म्हात्रे, माजी नगरसेवक, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्यांनी पुरस्कृत केलं संघ. त्यांचे आयकॉन खेळाडू विनाथ म्हात्रे. 6 ओव्हरचीच ती मॅच असेल, मात्र पहिल्या मॅचमध्ये 100 गाठली. प्रिन्सी 11 मास्टर ब्लास्टर या संघाने आणि 103 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या 3 षटकांसाठी पुन्हा एकदा आवाज ऐकूया आपण का रायझिंग स्टार जो या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर शिवा 11 या नावाने खेळतोय. राज म्हात्रे आणि हनुमान म्हात्रे यांनी पुरस्कृत केलं संघ. बघायचे 102 धावा झाल्यात. 103चं टार्गेट आहे असं वाटतंय. टार्गेट भरपूर मोठं आहे, मात्र क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. सुरुवात चांगली करावी लागेल. थँक्यू. तर रायझिंग स्टार संघाला आपण तर शिवा 11 या संघाला आपण तर जिंकण्यासाठी धावा हव्यात. आपण पहिले तर 102 धाव्यांची गरज आहे, 103 धाव्यांची गरज आहे. विचार केला तर नितीन आता 6 षटकामध्ये जर विचार केला तर 17.66च्या सरासरी धावा करायच्या आहेत. कारण नितीन आणि आपण पाहू शकता यावेळेला सलामीला आल्या ते नितीन आणि सर्वेश ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. नाही, तो चांगला खेळ करावा लागणार आहे. बघा, सर्व खेळाडूंना विनंती आहे, बिस्लरी पाण्याने कोणीही तोंड धुवायचं नाहीये. नाही नितीन, काही खेळाडू भरपूर असा गैरवापर करतात, करू नका. कारण आपल्याच गावाची प्रीमियर लीग आहे, आपल्याला त्यातून आनंद घ्यायचा आहे आणि आनंद द्यायचा इतरांना. जलपेशने देखील खूप चांगलं केलं की हे प्रीमियर लीग ठेवण्यामागचा हेतू की आम्हाला चांगले चांगले खेळाडू मिळतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला त्याने खूप आक्रमक अशी बॅटिंग केली. साहिलला आपण पाहू शकता फुलटॉस होता यावेळेला. यष्टीरक्षक बीट, फाईन लेग बीट, चेंडून आपण तर लॉंग स्टॉपला गेला, पंच नोटची खून करतायत. म्हणजे नितीन एकही चेंडू न पडता आपण इथं 5 धावा आलेत. पाच झाल्यात, एकही चेंडू न पडता नो चेंडू आहे साहिलचा. फ्रीची आपण म्हणता इथे फ्रीड असणारे, दावत असणारे, मेजवानी असणारे आणि नितीन भोईरला ती मेजवानी कबूल करावा लागणार आहे. नितीन जर इथून षटकार चौकार आला तर एका चेंडूमध्ये 10 धावा येतील किंवा 11 येतील. हेच तर क्रिकेट आहे ना. जलपेश आपण पाहू शकता यावेळेला आमच्यासोबत आज जॉईंट येतं म्हणजे गणेश, ज्याने खऱ्या अर्थाने मी म्हणेल मोठागाव संघाला ग्रामीणमध्ये आणलं आणि त्या मोठागावची मोठी ओळख करून दिली. त्याबद्दल गणेश तुम्हाला धन्यवाद. नाही, कोणता तरी एका खेळाडूने पुढाकार घ्यायलाच लागतो ना. साहिल गोलंदाजी मार्कवर, फ्रीडचा चेंडू आहे, स्ट्रायकरला नितीनला आपण पाहू शकता, नितीन भोईरला आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला वेगवान होता, पंच वाईटची खून करतायत म्हणजे फ्रीड कंटिन्यू असणारे. जुने यष्टीरक्षक आहेत राजू भोईर, आपण पुरस्कर्ते देखील आहेत. नाही, चांगला चेंडू अडवला त्यांनी. साहिल पुण्याला गोलंदाजी मार्ग, साहिलवर दबाव दिसतोय कारण साहिलने जेवढ्या धावा केल्या त्याला वाटतं जातील म्हणून तो आपण वाचण्याचा प्रयत्न करतोय. हा चेंडू उंच गेला यावेळेला, फ्रीडचा चेंडू आहे, चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये पडतो मिड विकेटला. जेव्हा चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. तर संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा आपण पाहू शकता. नाही तरी एका चेंडू मध्ये आपण तर रायझिंग शिवास्ता आपण तर रायझिंग स्टार शिवाई 11 संघाची आपण तर 8 धावा, एका चेंडूमध्ये 8 धावा आल्या. कारण का 103 धावांची गरज आहे, 17.3च्या सरासरी धावा करायच्या आहेत. त्यामुळे वेगाने बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. नाही, गणेश भोईर यांचे सुपुत्र देखील आलेत, कारण बाबाने खऱ्या अर्थाने मोठा गावला ओळख मिळून दिली. आता चिरंजीव काय करतात पाहायचंय. साहिल गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला नितीन. हा चेंडू डिलेवरचा चेंडू होता, यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते.
मी तर म्हणेल कदाचित जर 103 धावांची गरज आहे तर साहिल आपण तर सलामीला येणं ना महेशला फार गरजेचं होतं. 8 धावा दाफल करते साहिल पण येतात गोलंदाजी मार्कवर. साहिल म्हात्रे काय बॅटिंग केली, टोले जग फटके मारले त्यांनी. चेंडू ऑन साइड आडव्या बॅटने पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारच्या पार चौकार. तर यानंतर मॅच असणारे आपण तर सिक्सर बँड आणि किंग सुपरस्टार यथार्थ 11 मध्ये किंग सुपरस्टार स्ट्रायकर्स यथार्थ 11 मध्ये मॅच असणारे. टॉस जिंकला आपण तर किंग सुपरस्टार स्ट्रायकर्स आपण तर यथार्थ 11 संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला वीरनाथ असतील तर दुसऱ्या बाजूला जलपेज भोईर असतील. जलपेजचा आपण तर काल यशवंत भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला 2 दिवस जेवणाची उत्तम सोय देखील केली गेलेली. साहिल पण येतात गोलंदाजी मार्कस टाकला. नितीन बॅक पुढे गेल्या, कट केला यावेळेला. चेंडू गॅप मधनं काढायचा होता यावेळेला, पडल्यानंतर चेंडू गती घेत नाही चांगले आपण तर चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं यावेळेला. 10 मिनिटे धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता यावेळेला. 13 धावा. नाही मंगेश यांची खूप चांगली बॅकिंग आहे. ओह वॅकी, नाही मला वाटतं मोठ्या गावातील सर्वात सुंदर चेहरा वॅकी. 13 धावा. कुणाल गोलंदाजी मार्कस सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. हा चेंडू सर्वेशने वळवलाय, पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चालला यावेळेला डीप मिड विकेट रिझर्व मध्ये. चेंडू जोपर्यंत फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता 15. वॅकी प्रकाश दादा वॅकी देखील आल्यात बघा इथे. नाही त्यांच्याच गावची नितीन मला तर वाटतं सर्वात हसमुख चेहरा मोठ्या गावातील वॅकी. कुणाल पुण्याला गोलंदाजी मार्कवर टाकला सर्वेश. हा चेंडू लॉप केलाय, टायमिंग बेमिसाल. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून चेंडू चालला यावेळेला लॉंग ऑन सीमारच्या बाहेर षटकार. पारी 21 धावा. रायझिंग स्टार शिवाई 11 संघाने चोख उत्तर दिलंय. टीट फॉर डेट तशात उत्तर दिलंय. शैलेश कोणत्या संघात आहेत? रायझिंग स्टार मध्ये 21 धावा दाखल करती. पाचव्या गोलंदाजी मार्कवर कोण येतं यावेळेला आपण पाहू शकता. प्रिन्स 11 मास्टर ब्लास्टर संघाच्या माध्यमातून. कारण जरी 102 धावा केल्यात नितीन त्या सेफ नाहीयेत. क्रिकेट खेळत असा अनिश्चिततेने भरलेला अजय पाटील देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नाही स्मार्ट बॉय आहेत अजय पाटील या व्यासपीठावर. मॉर्निंग ग्रुपचे देखील सदस्य आहेत. खजिनदार आहेत का या अजय पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 21 धावा धावफल करते. पचता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? क्रिश खारे गोलंदाजी मार्कवर. क्रिशला आपण पाहू शकता. स्ट्रायकरला आपण पाहू शकता याला नितीन. क्रिश आलं. नितीन तुमच्याकडे जर गोलंदाजी नसेल तर 102 धावा देखील सेफ नाहीयेत. मंगेश सारखा देखील खेळाडू आहे, कदाचित तो गोलंदाजी करू शकतो. नितीन 21 आलेत पहिल्या षटकामध्ये. क्रिश गोलंदाजी मार्कस टाकला. नितीन शॉट आपल्याचा चेंडू पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. 27 धावा. नितीन काय बॅटिंग केली जाते बघा. इट का जवाब पत्थर से दिला जातोय. कारण पहिल्याच आपण आता 17 मध्ये 102 धावा केल्या आहेत प्रिन्स 11 मास्टर ब्लास्टर संघाने. त्याचा पाठलाग करताना आपण रायझिंग स्टार शिवाई 11 संघ देखील चोख उत्तर देतोय. 7 चेंडू मध्ये 27 आले आहेत. काय जबरदस्त बॅटिंग केली जाते. नाही कुणाल मात्र शिबू बरोबर काय बातचीत करतायत.
कुणाल मात्रे देखील आमचे भाचे आहेत, ते देखील चेंडू जरा मिळाला का सर? 27 धावा धावफलकाती लागल्यात. सत्तावीस धावा. क्रिश खारे दबाव असणार होता. नितीने काय सुरुवात केली, दमदार सुरुवात. 2 चेंडू डॉट गेल्यानंतर काय सुरुवात केली. क्रिश राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. चांगला चेंडू होता, खोदून काढला. या बेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच 10 मिनिटे खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. ओमकार आहेत, काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते यंगस्टरच्या माध्यमातून. धावसंख्या 28. अजय पाटील यांचं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मॉर्निंग ग्रुपचे खजिनदार जुने डोंबोली ग्रामस्थांचा आपण धन्यवाद व्यक्त करू. त्याने हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिले. क्रिश फटका सुंदर आहे, उंच 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 आणि लांबच लांब. चेंडू गेला लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. पथावर आहे, काय बॅटिंग केली जाते. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. जतीन सर जरा खेळाडूंना एकत्र येऊन देऊ नका प्लीज, कारण 6-6 षटकांचे आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत. आज मेगा फायनल देखील आहे. काय बॅटिंग केली जाते बघा. रायझिंग स्टार शिवाई 11 संघ सांगतो पहिली तुमची बारी होती, आता आमची बारी आहे. क्रिश खारे थोडासा आपण दबावाखाली आता वावरताना दिसतोय. राजीव भोईर बघा मास्टर माइंडचं काम करतो. आता मिड ऑफला आलायत. स्ट्राईक केला आपण बॅटर पाहू शकता यावेळेला. सर्वेश हा चेंडू लोवर फुल टॉस चेंडू होता. यावेळेला फ्रंट फुट राहून ड्राईव्ह करायचं होतं. ड्रिल करून दाखवत आहेत. मिड विकेट रिझन मधनं चेंडूला काढायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती ते नितीन सुरुवात खूप चांगली झाली आहे. 34 धावा धावफल करतेत. क्रिश खारे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सर्वेशला आपण पाहू शकता. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हा चेंडू लॉफ केलाय. काय फटकाय नितीन. चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. ती 40. अजूनही षटक संपलं नाहीये. किरण पाटील अजून एक चेंडू बाकी, म्हणजे 11 चेंडू मध्ये 40 आले आहेत. उर्वरित समीकरण म्हणजे विचार केला तर 19 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे. मॅच मध्ये कमबॅक केलंय, पलटवार केलाय. रायझिंग स्टार शिवाई 11 पुरस्कर्ते बघा राज म्हात्रे आणि हनुमान म्हात्रे. हा सॉरी 25 सॉरी, आम्हाला 5 षटकांचा आम्ही मॅच केली. क्रिश हा चेंडू लॉफ केला. टायमिंग बेमिसाल. लॉंग आपला क्षेत्ररक्षण नाहीये. त्याच्या डोक्यावरना चेंडू फ्लाय होतोय. षटकार. ची सरासरी 17ची पाहिजे होती. म्हणजे किरण याला म्हणतात इतका जेव्हा पत्तर से बारी बारी सबकी बारी. पहिली तुम्हारी बारी अब हमारी बारी. तुम्ही ठोकलाय, आम्ही पण ठोकणार. 46 धावा हनुमान म्हात्रे आणि बघा राज म्हात्रेच्या चेहऱ्यावरती आता आनंद दिसतोय. कारण संघाचे पुरस्कृत आहेत ना, संघाने चांगली कामगिरी केली का अति बरं वाटतं. संघ हारो जिंतो काय नाही, पण आम्ही पुरस्कृत केल्या संघाने आम्हाला आपण तर प्रसन्नता दिली मिळू, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतोय. काय बॅटिंग केली जाते. 103 धावांची गरज असताना तर आपण धाव फलकर ते आपण धावा पाहू शकता. यावेळेला 46. उर्वरित समीकरण येणारे आपण 30 चेंडू 57 धावांची गरज आहे. आपण 24 चेंडू मध्ये 57 धावांची गरज आहे. मॅच मध्ये वापसी केले, जबरदस्त वापसी नीती. रायझिंग स्टार शिवाई 11 संघ पाहिजे. आता गोलंदाजी मार्कवर कोण आलाय. सचिन आलाय वाटतं. सचिनने ज्या चांगली बॅटिंग केली तो सचिन. कदाचित सचिन जर झेल पकडला असता किंवा अक्षय लवकर झेल पकडला असता आणखीन कमी चित्र बघायला मिळालं असतं धावांचं, पण तसं नाहीये. चुका कराल तर विपक्ष त्याचा फायदा घेईल. पॉवर प्ले संपलाय.
ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला वाईड इस्ट लॉंग ऑन लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण. सचिन गोलंदाजी मार्कवर. सायकलला नितीन खूप चांगली बॅटिंग करतोय. फुलटॉस होता यावेळेला ड्राईव्ह करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती इथे मात्र ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धावा मिळत आहेत. बघा पंचांनी काहीतरी थांबायला सांगितले. पंच काय बघा पंच आम्हाला सांगा. रमाकांत सर धाव आहे की नाही आहेत. एक मिनिट जतीन सरचे बातचीत करा आपण. पंच बघा योग्य डिसिजन देतील आम्हाला. नाही कोणीही बोलू नका. बाहेरच्या कोणीही बोलू नका. बघा पंचांचा डिसिजन काय तर ते आमच्यापर्यंत पोचला पाहिजे. कारण 2 धावा तर झाल्या आहेत की नाही त्यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 2 रन यस गुड डिसिजन. पंच जतीन भुयार सर आणि आपण रमाकांत सर. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. बाला मात्रे बघा हँडसम पर्सनॅलिटी. बाला जेव्हापासून आपण मोठागाव प्रीमियर लीग खेळताय तेव्हापासून हँडसमच दिसायला लागले. ओव्हर थ्रूच्या स्वरूपात आपण 2 धावा आहेत. यस लेग बायच्या स्वरूपात 2 धावा येतात. श्री लागलं का चांगलं आहे. महेंद्र मात्रे तुम्ही देखील एक चांगलं काम करा. आता आमचं तुम्हाला माहिती आहे काय तुम्हाला सांगणं येते. सचिन गोलंदाजी मार्कवर. चेंडू बॅकमध्ये जाऊन कट करायचं त्यावेळेला वाईट चेंडूला छेडछाणी केली आहे. 1 धाव इथे कंप्लीट केले. धावसंख्या धाव फलकात 49 धावा. 49 धावांची भागीदारी. तर पहिल्या सामन्यात बघितलं तर अक्षय आणि सचिनने आपण बघितलं तर 62 धावांची भागीदारी केली होती. भूषण पाटील 40 गाव या व्यासपीठावर आवडलं देखील हार्दिक स्वागत आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर. सायकल सर्वेश. चेंडू फटका सुरेख यावेळेला पॅरल स्ट्रोक बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं चूक झाली मंगेशकडनं. चेंडू चाललाय सीमारेषा पार. थोडस आपण पाहिली तर नितीन पॅरल स्ट्रोक होता पण पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि धावसंख्या धाव फलकावरती 53 50 कंप्लीट. टाळ्या होऊन जातो या 2 बॅटरांसाठी. 53 धावांची भागीदारी लागली. नितीन आता 50 धावा करायच्या आहेत. अर्ध लक्ष पार केलंय. काय बॅटिंग केली जाते सर्वेश नितीनच्या माध्यमातून. 53 धावा धाव फलकावरती. सचिन पुण्याला गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. चांगला चेंडू खोदून काढला डाऊन दी ग्राउंड. गॅप पण चेंडू वेगाने चाललाय आणि चूक झाली. चेंडू सीमारेषा पार. चौकार आणि धावसंख्यावरती 57. नितीनची गॅप होती ना 2. झाली. आपण पाहिजे सर्वेश आणि नितीन मध्ये जर बॅटिंग आवडेल एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. जबरदस्त बॅटिंग. आपण बघितलं ना किरण पाटील ह्याला म्हणतात ठोकम ठोकी बॅटिंग नाही तर ताबडतोब हातोडा तोड बॅटिंग. नाही सुभाष मुंडेला आम्ही धन्यवाद देऊ. त्यांनी नाश्त्याची व्यवस्था केली सर्व टीमसाठी. चेंडू चांगला होता यावेळेला. इथे 1 धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का आता. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. प्रकाश मात्रे देखील आम्हाला नाश्त्याची व्यवस्था करून दिली लेगबायच्या स्वरूपात. 59 धावांची भागीदारी. धावसंख्या 59. परेश भोईर देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 1 मिनिट सर. सर षटक संपलंय ना. 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडू बाकी आहे. डॉट नाहीये. 59 धावांची बाकी. नाही पंच देखील मोजतायत पण आमच्या गुणलेखकाला थोडा कन्फ्युज झालं होतं. 30 षटकात पुढचा चेंडू. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. सर्वेशला आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता पडल्यानंतर खाली राहिलाय. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू जातोय. धावसंख्या धाव फलकात 59. चला पाणी घेऊन जायचंय कारण 103 धावांची गरज असताना इथे धावा आल्या धाव फलकावरती 59. 44ची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये नीतीचा विचार केला तर आता आपण 14ची सरासरी येऊन ठेपली. डीजे
नाश्त्याची व्यवस्था बघा सर्वांसाठी आहे, म्हणजे प्रेक्षकांसाठी सुद्धा आहे किरण, खेळाडूंसाठी तर आहेच मात्र प्रेक्षकांसाठी सुद्धा आहे बघा. म्हणजे प्रेक्षक सुद्धा नाश्ता करू शकतात. या मोठागाव प्रीमियर लीग तुम्ही एन्जॉय करू शकता. 3 षटकात धावा झाल्या 59, 3 षटकात अजूनही 47 करायचे आहेत. हॅलो हॅलो चेक, थोडासा वॉल्यूम द्या, थोडासा डीजे मास्टर थोडंसं वॉल्यूम द्या. हॅलो. 18 चेंडू 44 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मॅच ऑन. मोठागाव प्रीमियर लीग मध्ये नवीन विक्रम होईल का? 103 धावा चेस होतील का? या सर्व गोष्टी आता डोळ्यासमोर आल्यात. एका बाजूला आपण पाहिलं तर प्रिन्सी 11 मास्टर ब्लास्टर, तर दुसऱ्या बाजूला शिवाय 11 रायझिंग स्टार. राज म्हात्रे एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला राजू भोईर आहेत आणि त्यानंतर एका बाजूला असतील जयेश पुंडलिक म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला कुणाल म्हात्रे साहेब. यांच्यामध्ये लढत पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि काल आपण पाहिलं तर टायटन 11 एसबी ग्रुप संघ फायनल मध्ये दाखल झालाय. संघ नायक आपण पाहिलं तर ओम निलेश म्हात्रे, गणेश भोईर खूप चांगला खेळ आहे. चला थोडंसं फास्ट खेळा, पहिलीच मॅच आहे. गोलंदाज अक्षय 18 चेंडू 44, 103 धावा चेस झाल्यानं बळू मोठा गावचा सर्वात मोठा विक्रम होईल. स्ट्रायकेटला नितीन भोईर 40+ मध्ये या सीझन मध्ये अर्धशतक सुद्धा त्याने ठोकलेलं आहे आणि सातत्याने चांगलं क्रिकेट तो खेळतो. निलेश मात्र जेव्हा जेव्हा संघामध्ये नसले त्याने जिम्मेदारी घेतलेली आहे. महेंद्र म्हात्रे असतील, सुभाष मुंडे, प्रकाश म्हात्रे, बघा राजू भोईर सीमारेषेवर आहेत बाळू. आज याही वयात ते सीमारेषेवर फिल्डिंग करतात. चला फास्ट खेळा थोडंसं. 18 बॉल 44, प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग नकोय. या सूचना मी तुम्हाला सातत्याने देतो कारण आज स्पर्धेचा मोठागाव प्रीमियर लीगचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. यशवंत भोईर साहेबांच्या माध्यमातून आजही जेवणाची व्यवस्था आहे. हा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटवर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच रन्स इथे मिळाले अक्षयच्या पहिल्या चेंडूवरती. 17 चेंडू 43 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 103 धावाही आता सेफ वाटत नाहीयेत. सुभाष मुंडे, प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून बघा सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना सुद्धा बरोबर आज नाश्त्याची व्यवस्था आहे. सुभाष मुंडे आमचे मोठागाव पुढीलचे चांगले खेळाडू आहेत. त्याच्या बघा मुलाचाही खाली उल्लेख केला. लेदर बॉल क्रिकेट सध्या ते खेळतात. आमच्याही त्यांना शुभेच्छा असतील. चांगलं क्रिकेट खेळा. मोठा गावचा नाही तर आपल्या संपूर्ण कल्याण डोंबिवलीचं नाव रोशन करा. चेंडू उंच गेलाय, जाईल का सीमारेषेच्या बाहेर? राजू आलेत मात्र त्याला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. सिक्सर. मॅचेस जवळून पाहिले आहेत, त्याला माहिती आहे खेळपट्टीवर धावा बंद आहेत. 37 अजूनही करायचे आहेत. 16 चेंडू 37 धावा आता माग नाही आहेत बाळू. आणि 103 धावा जर चेस झाल्या तर संघ पालक बाळू राज म्हात्रे, हनुमान म्हात्रे सुद्धा खुश होतील. त्यांनाही माहिती पडेल की आपल्याही टीमची ताकद बॅटिंग आहे. जरी गोलंदाजाने धावा 102 खर्च केले असतील मात्र आम्ही 103 चेस करू ना, हे सर्वे सांगतायत. पहिलं अर्धशतक ओम निलेश म्हात्रेच्या नावावरती आहे. सर्वेच्या नावावरती दुसरं अर्धशतक येईल का? काल केवलने 44 कुठल्या, दत्ता भोईरने 49 कुठल्या. 16 चेंडू 37 धावा. खूप चांगली स्कोरिंग. आमच्या स्कोरचंही मी कौतुक करेल. ओमकार मोरे. हा चेंडू बघा, अपील स्ट्रॉंग आहे. चेंडूही मिळालाय की नाही हातात हे पंच कन्फर्म करतायत. सचिन वाघमारे आपण पाहिलेला भरपूर अंडर क्रिकेटमध्ये सुद्धा हे नाव चर्चेत आहे. किशोर पाटील आणि निलेश म्हात्रे यांचा आगमन झाला, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश खूप चांगलं भाग्य होतं काल की आपल्या मुलाची बॅटिंग त्याला जवळून पाहायला मिळाली. 123 रन्स कुठल्याही वडिलाच्या इतकं नशिबात नाहीये. 15 चेंडू 37 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. अक्षय, हाही चेंडू चांगला होता. इथे यष्टिरक्षक बीट झाले, रनआउटचा धोका आहे. एक धाव सर्वेशच्या खात्यामध्ये. सर्वेश 42 वरती पोहोचलाय.
14 चेंडू 36 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. अक्षयच्याकडे वेग प्रचंड. अक्षय चांगली गोलंदाजी आता करत आहे षटकार लागल्यानंतर. तर सर्वेशला माहिती आहे शेवटच्या षटकापर्यंत थांबलो मैदानात तर धावा चेस होतील. आणि 14 चेंडू 36 धावा या खेळपट्टीवर भाग नाही आहेत. काल ओम निलेश मात्रेने बऱ्याच वेळा हा कारनामा केला धावा पाठला करत असताना. बॅटिंग त्याने चांगली केली, गोलंदाजी त्याने चांगली केली. ज्या प्रकारे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निलेश निवृत्ती म्हात्रे हे नाव चर्चेत राहिलं तर तसंच नाव कदाचित तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. ओम निलेश म्हात्रे. फटका चांगला आहे, चेंडू उंच गेला आणि जाईल मिड विकेटच्या वरून. नितीन भोईरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. चेंडू बघा लगेच. नाही, सागर म्हात्रेंनी मेहनत केली या स्पर्धेसाठी. 13 चेंडू 30 धावा बाळू. 103 धावा चेस करायच्या होत्या. शिवाय 11 रायझिंग स्टार संघाला धावा चेस होतील का? 13 चेंडू 30 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मॅच लगेच सुरू करायची आहे. चेंडूची मागणी केली बघा किरण. सर्वेश वैयक्तिक 42 वरती खेळतोय. किरण सुद्धा चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. नितीन माफ करा. 73 धावांची हायेस्ट पार्टनरशिप. एकदा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही फलंदाजांसाठी. या अगोदर 62 धावा कुठल्या होत्या? सचिन वाघमारे आणि अक्षयने. म्हणजे एकाच मॅच मध्ये दोन मोठ्या भागीदारी आणि 103 धावाही चेस होतील की काय वळू. आज सर्व प्रेक्षकांनाही पर्वणी आहे बघा ना. सर्व प्रेक्षकांना सुद्धा नाश्त्याची व्यवस्था आहे आणि हे खूप कमी वेळा पाहायला मी तुम्हाला. आणि खास करून स्पर्धा म्हटल्या तर तुम्हाला प्रीमियर लीग मध्ये सुद्धा प्रेक्षकांना नाश्त्याची व्यवस्था नाही. मोठागाव ग्रामस्थ सुभाष मुंडे, प्रकाश म्हात्रे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि यशवंत भोईर साहेबांच्या माध्यमातून काल आणि आज जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. निलेश म्हात्रे या स्वागत आहे आपलं. निलेश म्हात्रे यांना विसरून कसं चालेल. कोरोनाच्या काळात अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान. इथे फटका चांगला आहे, टायमिंग अप्रतिम आहे बघा. 40+ चे खेळाडू आहेत नितीन भोईर. मात्र काय बॅटिंग करतायत. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावा झाल्या 4 षटकांमध्ये. 79 धावा झाल्या. 12 चेंडू मध्ये आता 24 करायचे आहेत. आता राजू भोईर यांनाही प्रश्न पडलाय की गोलंदाजी द्यायची कोणाला बालू. बॅटची मागणी करा, बद्दल वारंवार जाऊ नका प्लीज. 28 वरती बॅटिंग करता. एकदा जोरदार टाळ्या होत्या. नितीन भोईर जो 40+ चा खेळाडू आहे बाळू. मात्र असं वाटत नाही की तो 40+ चा खेळाडू आहे. ज्या प्रकारे त्याचं टायमिंग, त्याचा बॅटिंग स्टान्स तुम्ही पाहतायत. मी मगाशीच उल्लेख केला ना, 40+ मध्ये सुद्धा त्याने अर्धशतक ठोकलेले आहेत आपल्या करिअरमध्ये. बघा 2 वेळा कोणताही टीमचा खेळाडू जाणार नाही, लक्षात घ्या यापुढे. नाही, वेळ वाया जातो ना फॉकट. म्हणून 79 धावा झाल्या आहेत. 103 धावांचा विक्रम आता चेस होईल का मोठागाव प्रीमियर लीग मध्ये? 12 चेंडू 24 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. 434 ज्यावेळी ऑस्ट्रेलियाने केल्या होत्या 3.5 तासामध्ये दक्षिण आफ्रिकेने ते चेस केल्या. T20 मध्ये आपण पाहिलं न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 249 केल्या होत्या. त्याचाही पाठला काही तासातच ऑस्ट्रेलियाने चेस केला होता. त्यामुळे अशक्य काही नाहीये क्रिकेटमध्ये. प्रयत्न करा आणि प्रयत्न केल्यावर तुम्हाला यश मिळेल. सचिन वाघमारे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 चेंडू 24 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. सर्वांना नाश्ता द्यायचा. आमचे जे समोसे वाटतायत आमचे आयोजक, सर्वांना द्या. सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था. 12 बॉल 24. नितीन 28 वरती खेळतोय. सर्वेस 42 वरती. थ्रोफेकी चांगली आहे. 11 चेंडू 23 धावा. 80 धावांची भागीदारी झाली. एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्वेश आणि नितीन साठी. 80 धावांची भागीदारी बाळू. बाळूला असं वाटलं ज्यावेळी 103 झाल्या की आता मॅच एकतर्फी होईल. आपल्याला वाटून काहीच असतं बाळू. क्रिकेट आहे ते. क्रिकेटचं भाकीत कुणीच अजूनपर्यंत केलं नाहीये. पुन्हा एकदा सचिन.
हा चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. एस्ट्रेक्शन बघा ना भाऊ, राजू भोईरचं खरंच कौतुक आहे. काय एस्ट्रेक्शन दाखवलंय काल संजय म्हात्रे आणि आज राजू भोईर. 10 चेंडू 23. म्हणून पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा एकच विकेट गेली, दुसऱ्या इनिंग मध्ये एकही विकेट गेली नाहीये. विकेट टॉसला महत्व आहे, लक्षात घ्या. मॅच टाय झाली तर सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. सर्वेश नो स्ट्राईक एंडला आहेत. 80 धावांची भागीदारी झाली आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 23 करायचे आहेत. एक रन इथे मिळाली आहे. 9 चेंडू आता 22. सर्वेश 43 वरती बॅटिंग करतो या मॅच मध्ये. बघायचंय डोंबिवली मोठागाव प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का. पहिलं अर्धशतक ओम निलेश म्हात्रे ज्याने धावा चेस करत असताना अर्धशतक ठोकलं होतं. इथे धावा चेस करताना सर्वेश अर्धशतक ठोकेल का. 9 चेंडू 22. सचिन वाघमारे, हाही चेंडू चांगला आहे. इथे एकच रन्स मिळाली आहे. 8 चेंडू 21 धावा. सर्वेश 44 वरती पोहोचलाय. आठ चेंडू 21. बाळू या षटकात चांगली गोलंदाजी केली आहे. सचिन वाघमारे अंडरआर्म क्रिकेट सुद्धा भरपूर खेळतात सचिन. सचिन असतील, राहुल म्हात्रे असतील, अंडरआर्म क्रिकेट भरपूर मोठा गावचे खेळाडू खेळतात. मोठा गाव आपण पहिल्यांदा अंडरआर्म क्रिकेट बाजू जर तुम्ही खेळाला त्याची नजर तुमची तेज होते. 8 बॉल 21. पंकड विकेट आहे, मात्र तुम्हाला कॉल द्यावा लागेल. काळबोळ बदलापूरच्या मयूर पिसेकर स्पर्धेमध्ये बंटी जोशीने सुद्धा हा प्रयत्न केला होता. फटका चांगला आहे. थांबा 1 मिनिट, कोणी घाई करू नका. चौकार आहे की षटकार आहे. निलेश म्हात्रेचे हात वर आले थोडी, बघा षटकार आहे. झाली 102 धावा झाल्या. राज म्हात्रे आपल्या व्यासपीठावरती होती, संघ मालक. त्यानंतर ते खेळाडू कक्षामध्ये गेले. काय एक्झॅक्टली त्यांनी काय सांगितलं मला माहित नाहीये, मात्र काय बॅटिंग करतायत. नक्कीच काहीतरी चांगलं सांगितलंय. ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग केली, 7 बॉल 15. आणि पुरस्कार ते कसे असावे राज म्हात्रे साहेबांकडे. मॅचचा रिझल्ट काही लागो, तुम्ही चांगलं खेळा, त्या टार्गेट पर्यंत आपोआप पोहोचा. हेच तर आम्ही नेहमी सांगत असतो ना क्रिकेटमध्ये. टार्गेट किती मोठं आहे महत्वाचं नाहीये. स्वीपचा लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. मॅच शेवटच्या षटकामध्ये गेली. शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 10 चालतील विकेट न गमावता. वैयक्तिक 39 वरती घेतोय. बघा एकही विकेट गमावली नाहीये. म्हणून 92 धावांची भागीदारी झाली. नाही टेनिस रेग्युलर मध्ये आपण बऱ्याचशा वेळा पाहिलेत, म्हणजे प्रीमियर लीग मध्ये इतकी बघू. चला फिल्डिंग लावा प्लीज. प्रिन्सी 11. साहिल आलेत मला वाटतं दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकात साहिलने धावा 21 दिल्या होत्या. ज्या गोलंदाजाने 21 दिल्या होत्या त्याला आता 11 धावांचं संरक्षण करायचंय. परेश भोईर सुद्धा आले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. काल त्यांचा संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाला, पण चांगला खेळला. सलग 2 मॅचेस जिंकल्या होत्या. सर्वे 44 वरती बॅटिंग करतोय. नितीन भोईर 39 वरती बॅटिंग करतोय. नाही आतापर्यंत नितीन भोईरने डबल सोडलीच, कुठे घेता येतच आहेत ना ते. 6 चेंडू 11 धावांची गरज. काय मॅच रंगली बाळू. 103 धावा चेस झाल्या. आता मोठागाव मधला हा सर्वात मोठा गाव प्रीमियर लीग मधला विक्रम होईल.
फटका चांगला आहे. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक सर्वेश आपली बॅट दाखवायची. मोठागाव प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक सर्वेशच्या नावावरती. सर्वेशला विनंती असेल की आपली बॅट दाखवायची. सर्वेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आणि 98 धावांची भागीदारी सुद्धा आली बळवाडीच्या. 5 चेंडूमध्ये 5 धावा करायच्या आहेत. नाही तर जल्पेशलाही प्रश्न पडला असेल ना, पुढच्या मॅच मध्ये धावा बनवायच्या किती. तर 103 जर या खेळपट्टीवर अपुऱ्या पडत असतील तर धावा बनवायच्या किती. 5 चेंडू आणि 5 धावांची गदारी. बरोबर एकही विकेट गमावली नाहीये. 98 धावांची भागीदारी झाली आहे. 10 विकेटने हा सामना जिंकला तर बरोबर टेनिस बॉल मधला सर्वात मोठा विक्रम होईल. 103 धावाचे. इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पंचांचा इशारा देतो चौकार आणि 100 धावांची भागीदारी. एकदा जोरदार टाळ्या होत्या. 102 धावांची भागीदारी. तिसऱ्या पंचांचं कडे निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल. टाळ्या होत्या शिवाय 11 रायझिंग स्टार संघासाठी. म्हणून 103 धावा 5 चेंडू राखून चेस झालेत. हा टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वात मोठा विक्रम आहे. आणि विलास भैरेंच्या बघा सर्वेशला 500 रुपये आणि नितीनलाही 500 रुपये आणि सर्वेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.